तर काल मुसळधार पावसानं पुण्याला चांगलंच झोडपून काढल्यानंतर आजही पावसानं विश्रांती घेतली आहे। त्यामुळे पूरग्रस्त भागातील पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। असं जरी असलं तरी देखील आज पुण्याला जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। काल झालेल्या नुकसानीमुळे अजूनही अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर सकाळी खडकवासला धरणातून 14,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याकडून। सुमित, पुण्यामध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे? पाऊस ओसरल्याचं कळतंय, पाऊस कमी झाल्याचं कळतंय, काय सांगाल? काल आपण जर बघितलं तर संपूर्ण पुणे शहरामध्ये पावसाचा संपूर्ण जो काय थैमान होतं तो पडत होतं। मुसळधार पाऊस जो आहे तो पुणे शहरात बरसत होता आणि त्याच्यामुळे पुण्यातील जी काही जनजीवन आहे ते विस्कळीत झालं होतं। पुण्यातील एकता नगर असेल किंवा इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी 6 ते 7 फुटापर्यंत जे ते पाणी होतं। मात्र काल विश्रांती घेतल्यापासून रात्रीपासून विश्रांती घेतल्यानंतर या जे काही पाणी आहे ते पुढे गेलेलं आहे। त्यामुळे या इथले जे काही भागात जर आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे तो आता पाणी नाही आहे या ठिकाणी। त्यामुळे काल याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी होतं 6 ते 7 फुटापर्यंत। पुणे महानगरपालिकेच्या जे कर्मचाऱ्यांकडून जर आपण बघितलं तर साफसफाई करण्याचं काम सुरू आहे। एनडीआरएफचे जवान या ठिकाणी आलेले आहेत, ते या ठिकाणी काम करताना दिसतात। ते पुणे महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहेत ते काम करताना दिसते। संपूर्ण जे काय काल मोठ्या प्रमाणात या भागात नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानीचं आता व्यवस्था करण्याचं काम सध्या सुरू आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे जी काही बिल्डिंग दिसते या बिल्डिंगच्या देखील तिथे मोठ्या प्रमाणावर पाणी होतं। त्यामुळे एकंदरीतच पुणे शहरात काल मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याचा फटका हा नागरिकांना बसलेला आहे आणि अनेक प्रकारचं नुकसान जे आहे ते झालं होतं। मात्र आता या सगळ्यामध्ये पुणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आज जरी रात्रीपासून जरी पावसाने विश्रांती घेतली असेल तरी मात्र या सगळ्यामध्ये विश्रांती घेतली असेल तरी सध्या ऑरेंज अलर्ट जे आहे तो आपल्याला दिसतोय। आणि आपण जर बघितलं तर नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालं होतं। नेमकं काय झालं होतं? आता इथे जवळजवळ आहे ना, लोक साधारणतः 55 ते 60 क्युसेस पाणी इथे होतं। त्यामुळे लोकांच्या ग्राउंड फ्लोअरपर्यंत किंबहुना पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होतं। त्यामुळे लोकांचे काही घरामध्ये चीजवस्तू होत्या तिचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे। आता आम्ही महसूल खात्याशी चर्चा करून त्यांना म्हणजे कलेक्टर साहेबांकडून त्यांना सूचना देण्यात आलेल्या असून आज येथे पंचनामे करण्यास सुरुवात करणार आहेत। पंचनाम्यानंतर काय असणार आहे? कशी पंचनामे करून आता शासन त्यांचे जे काही लोकांचे मालमत्ता नुकसान झालेलं आहे त्याची साधारणतः किती नुकसान झालेलं याची तलाठ्याकडनं माहिती घेतली जाईल आणि मग शासनाकडे त्यांना मदत जाहीर केली जाईल। त्याच्यानुसार शासनाकडून मदत जाहीर करण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात येते। त्यामुळे पुणे शहरात झालेल्या नुकसानीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा मनस्ताप असेल किंवा याचा त्रास आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या भागात पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात पावसाने या सगळ्या प्रकारचं नुकसान केलेलं आहे। अनेकांच्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। काल 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पुणे जिल्ह्यात। त्यामुळे या सगळ्यांमध्ये पुणे शहरामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका हा नागरिकांना बसलेला पाहायला मिळतो। आपण जर बघितलं तर अद्याप पुणे महापालिकेकडून नक्कीच आता हे संपूर्ण पुणेकरांचं जनजीवन जे विस्कळीत झालं होतं ते कधी पूर्वपदावर येईल, कशी मदत होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय तर खडकवासला धरणातून बुधवारी रात्री 35,000 क्युसेक्स नाही तर साधारण 55,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं होतं आणि म्हणूनच पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच प्रशासनाला फैलावर धरलंय। प्रशासनाकडून फक्त 35,000 क्युसेक्स पाणी सोडल्याचा दावा केला जात होता। मात्र या दाव्याची हवाच मुरलीधर मोहोळ यांनी काढून टाकली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी रात्रीच्या वेळेस पूर परिस्थितीची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते। दरम्यान शहरात झालेल्या नुकसानीला आणि पाणी तुंबण्याला प्रशासनच जबाबदार असल्याचं आता समोर येत आहे। तर या संदर्भात मोहोळ आज प्रशासनाची आढावा बैठक देखील घेणार असल्याचं कळतंय। काल पूर्ण दिवस या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि काल रात्रीतून टप्प्याटप्प्यानं
25,000, 40,000 आणि पहाटे 6 वाजता तर 55,000 क्युसेक पाणी या पुण्याच्या या सगळ्या नदीमध्ये आपल्या सोडण्यात आलं आणि स्वाभाविकपणे मोठा पुराचा फटका पुणेकरांना या पाण्याच्या प्रभावामुळे किंवा पाण्याने जे काही सगळ्या बाजूला पाणी घुसलं नदीच्या आजूबाजूला त्या परिसरातली मोठी हानी झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालंय. आमची सगळी टीम, आमचे सगळे नेते आताही माझ्यासोबत आता आपण संगमवाडीच्या इथं आहोत. आमचे आमदार सिद्धाजी शिरोळे या ठिकाणी आहेत. इथले आमचे कार्यकर्ते जे सकाळपासून पहाटेपासून इथं काम करतायत. सिंहगड रोड भागात आमच्या तिकडे माधुरीताई मिसाळ असतील, तिथले आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, चंद्रकांत, ही सगळी मंडळी लक्ष ठेवून आहेत, फील्डवरती काम करतायत. पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये मी सकाळी सुद्धा सांगितलं, आत्ताही सांगितलं, मी सुद्धा अधिवेशन सुरू असताना ही परिस्थिती पाहिली तर अधिवेशन सोडून आलो. कारण शेवटी या शहराचा मी प्रतिनिधी आहे. तर पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर झालेल्या अतिमुसळधार पावसानं साधारण 7 बळी घेतलेत. तर 1 जण जखमी झालाय तर 2 जण दरडी खाडी सापडल्यामुळे अद्याप बेपत्ता आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुणे शहरामध्ये 3 विजेचा धक्का बसल्यानं तर 2 जण बुडून त्यांचा मृत्यू झालाय. तर मुळशी तालुक्यातील आदरवाडी इथं डोंगराचा कडा कोसळल्यामुळे त्याखाली सापडून एकाचा दुर्दैवानं मृत्यू झालाय तर 1 जण जखमी आहे. इंद्रायणी नदीमध्ये बुडून 1 जण मृत्युमुखी पडले. तर लवासा सिटी इथं 2 बंगल्यावरती दरड कोसळली आणि 2 जण त्याखाली सापडले असून त्यांचा शोध घेण्याचं काम आता सुरू आहे. काल पुण्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साठलं होतं आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती, पावसाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय. वेगवेगळ्या घटनांमध्ये ही 7 जण मृत्युमुखी पडली आहेत. तर अतिवृष्टीमुळे पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून 127 कुटुंबातील 2192 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. दरडींचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून 3 राज्यमार्ग तर 5 जिल्हा मार्ग असे एकूण 8 मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. बाधित भागांचा तातडीनं पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलाय. पुणे शहरासह जिल्ह्यातील नुकसानीच्या प्राथमिक माहितीचा अहवाल जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. पाण्याच्या प्रवाहामध्ये आपण पाहतोय तर पिंपरी चिंचवड शहरालाही पावसानं चांगलंच झोडपून काढलंय आणि या पावसामुळे पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांना फटका बसलाय. पिंपरीतल्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलं होतं, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालं होतं. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. घरांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान बचाव पथकाकडून युद्ध पातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात पुरामध्ये जी अडकलेली लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलं. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातील 3000हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय. स्थलांतरित केलेल्या नागरिकांची निवारा केंद्रामध्ये तात्पुरती व्यवस्था देखील करण्यात आली आहे.